नमस्कार, जय हिंद जय भारत. बरेच जणांनी सेफ्टी फील्डमध्ये कसे यायचं हेच माहिती नाही. आता मी बघतोय त्यांनी चांगले चांगले कोर्सेस केलेत आणि त्यानंतर चुकीच्या ठिकाणी ॲडमिशन घेऊन त्यांनी त्यांचं फ्युचर किंवा जे सेफ्टी फील्डमध्ये यायचे मार्ग होते ते बंद करून टाकलेत. आता 12वी झाल्यावरती पण मी जसं म्हटलं की तुम्ही सेफ्टी फील्डमध्ये येऊ शकता आणि BSc MSc डिप्लोमा डिग्री असेल त्याच्यानुसार पण तुम्ही येऊ शकता. तर एक थोडीशी माहिती सांगतो, बाकी डिटेल्स इन्फॉर्मेशन मी नंतर देईन. तर 12वी झाली असेल तर तुम्ही एखाद्या प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमधून एक कोर्स आहे 1 वर्षाचा, तो करून तुम्ही सेफ्टी फील्डमध्ये येऊ शकता. त्यातनं तुम्हाला प्रोजेक्ट लाईनमध्ये एखादा जॉब मिळून जाईल चांगला. त्यानंतर जर तुमची BSc MSc किंवा डिप्लोमा जर राहील तर तुम्ही प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये अजिबात ॲडमिशन घ्यायचं नाही. त्यासाठी एक ADIS म्हणून कोर्स आहे, ॲडव्हान्स डिप्लोमा इंडस्ट्रियल सेफ्टी, जो आपला MSBT प्रोव्हाइड करते, तर तो करायचा आहे. प्रायव्हेट इन्स्टिट्यूटला ॲडमिशन घ्यायचं नाही आहे. हे कोणासाठी सांगतोय? ज्यांची BSc MSc डिप्लोमा डिग्री आहे त्यांनी. काही लोकांनी असं केलं की ज्यांची BSc आहे किंवा डिप्लोमा आहे त्यांनी सुद्धा प्रायव्हेट इन्स्टिट्यूटला ॲडमिशन घेऊन तो 1 वर्षाचा कोर्स केला आहे. तर तसं नाही करायचं. जो MSBT आपल्याला कोर्स देते तो करायचा आहे, ॲडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी. प्रायव्हेट इन्स्टिट्यूटला ॲडमिशन घ्यायचं नाही. बाकी मी डिटेल इन्फॉर्मेशन माझ्या YouTube चॅनलला देतोय. ठीक आहे. जय हिंद जय भारत.